ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटण्याचं काम सुरू असल्याचं देखील काल ठाकरेंनी म्हटलं। त्याला मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तरही दिलं। मात्र हा वाक्प्रचार होता, त्याचा अर्थ कळत नसेल तर नार्वेकरांकडे क्लास लावा असा टोला ठाकरेंनी लगावला। काल माझ्यासोबत तिकडे काल परवा माझ्यासोबत विमानात बसले होते, पण हतबल होते, हतबल म्हणजे कळतच नव्हता मुख्यमंत्री असं काय झालं। ह्या आत्मविश्वास पूर्णपणे गमावलेला हा माणूस, कारण त्यांना कळते की आपले पंख कापतायत आणि कापणारे आपलेच बॉस आहेत। आपण करायचं काय, न्याय तरी कोणाकडे मागायचा, कोणतं दार ठोकायचं, कारण ते दार उघडलं तर पंख कापणार, हे दार उघडलं तरी पंख कापणार। म्हणजे जे काय वाचलंय ते वाचून जेवढे दिवस आहेत तेवढे ढकललेले बरे। या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत, ते एका कोपऱ्यात बसलेले, मी एका कोपऱ्यात बसलेलो। माझी सवय आहे, मी विमानात बसलो की माझ्या मोबाईलवर मी काही ना काही डाउनलोड केलेलं असतं। एखादा सिनेमा असतो, एखादा OTT असतं, OTTवरचे वेब सिरीज असते, मी ती पाहतो। त्यामुळे सुरू झाल्यापासून उतरतपर्यंत मी ती पाहत होतो। त्यामुळे माझी हतबलता नेमकी त्यांना कुठे दिसली। दुसरं, मी मनुष्य असल्यामुळे मला पंखच नाही आहेत, ते माझे पंख कोण छाटणार आहे। पण माझ्यासोबत महाराष्ट्रातल्या 14 कोटी लोकांचा आशीर्वाद आहे, माझ्या वरिष्ठांचा आशीर्वाद आहे। त्यामुळे काही काळजी करू नका। उद्योजींच्या सदिच्छा या मी स्वीकारतो। 19ला असत्या तर चित्र वेगळं राहिलं असतं, पण त्यावेळेस ते देऊ शकले नाहीत, त्यामुळे त्या सदिच्छा मी स्वीकारतो। जसं मी देवेंद्र फडणवीसांचं सांगितलं, मग लोक विचारतात तुम्हाला असं कसं वाटतं। देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पक्षी नाही, माझे पंख कसे छाटणार। अरे हा वाक्प्रचार आहे। तुम्हाला मराठी येत नसेल तर विधानसभा अध्यक्षांकडनं मराठी शिका। ते तुम्हाला दर्दमय नाही तर काय दर्दमय काहीतरी मराठी, त्यांना उच्चार येत नाही आणि अध्यक्ष बसलेत आणि ते आमच्या पक्षाचा निर्णय देणार। काय कोणाकडनं अपेक्षा करायची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।